तर विषय असा आहे की आपल्याला एन्व्हायरमेंटल स्टडीज हा सब्जेक्ट त्याच्यानुसार आपल्याला एक इंडस्ट्रियल व्हिजिट द्यावी लागते. तर नमस्कार, मी धनंजय आणि तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर ते व्हिजिटचं आपल्याला प्रॅक्टिकल असल्यामुळे आपण आलोय सह्याद्री कारखान्यामध्ये आल्यानंतर हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अनलोडिंग पाहायला मिळालं. जे ऊसाचं अनलोडिंग चाललेलं असतं तिथे सरांनी आपल्याला जराशी माहिती सांगितली. गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आपण व्हिजिटची सुरुवात केली. इथं बघा, इथं सगळा ऊसाचा रस काढला जातोय. पुढं आलो आणि ते बघायचं सगळा धुरळा अंगावरती उडत होता. कारखाना एवढा मोठा आहे की आम्हालाच कळायचं बंद झालं की कुठं चाललोय आपण. थोडं पुढे आल्यानंतर काकांनी आपल्याला दाखवलं की साखरेची थिकनेस कशी चेक करते. तोपर्यंत हे स्वप्नील म्हणायला लागला आपल्याला साखर खायला जायचं आहे, चल पुढे लवकर. पूर्ण तयार झाल्यानंतर बघा साखर अशी बाहेर येते. तोपर्यंत आपल्याला 2 साखरेचे चोर सापडले. वंजळीनं साखर उचलली त्यांनी. काय माहिती खिशात भरली का काय केली. स्वप्नील इथल्या कामगारांनी साखर मागायला लागला. म्हणला चहा करायला पाहिजे मला. ह्या पोत्यांमध्ये बघा वेगवेगळ्या साईज मध्ये साखर पॅक केली जाते, छोटी मोठी, आणि या कन्व्हेरिंग बेल्टच्या साह्याने ती गोडाऊन मध्ये स्टोअर करण्यासाठी जाते. बघा, आजच्या पुरतं एवढंच. आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.